बातमी। सदाभाऊ खोत सोलापूरच्या उंदरगावमध्ये नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी गेले होते। यावेळी गावकऱ्यांनी खोतांवर रोष व्यक्त केला। 8 दिवस कुठे होतात असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला। ग्रामस्थांच्या या रोषानंतर खोतांनी काढता पाय घेतला। का बोलतो आम्ही तुम्हाला, तुम्ही ज्या वेळेस खासदारकीला उभा राहिला होता त्यावेळेस आम्ही 25,000चा निधी देऊन, ऐकून घ्या आता माझं, आम्ही 25,000 निधी देऊन तुमच्या गळ्यात 5-5 हजाराच्या लोकांनी माळा घातल्या। ह्या गावानं तुमच्यावर प्रेम केलं, तुम्हाला या गावानं लीड दिला, त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आला नाही, ह्याचं उत्तर द्या, हे आमचं म्हणणं आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या उंदरगावमध्ये सदाभाऊ खोतांवर शेतकरी संतापल्यात। 8 दिवसांपासून शेतात नदीचं पाणी घुसलंय, पिकं पाण्यात आहेत, पण सदाभाऊ खोत एवढे दिवस कुठे होते असा सवाल शेतकऱ्यांनी केलाय। ऐकून घ्या आम्ही का बोलतो आम्ही तुम्हाला, तुम्ही ज्या वेळेस खासदारकीला उभा राहिला होता त्यावेळेस आम्ही 25,000चा निधी देऊन, ऐकून घ्या आता माझं, आम्ही 25,000 निधी देऊन तुमच्या गळ्यात 5-5 हजाराच्या लोकांनी माळा घातल्या। ह्या गावानं तुमच्यावर प्रेम केलं, तुम्हाला या गावानं लीड दिला, त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आला नाही, ह्याचं उत्तर द्या, हे आमचं म्हणणं आहे। आमचं ही म्हणणं आहे, बाकी आमचं काही नाही। आता चालू जनावर माझी रोडवर आहे ती 1000-1500 जनावर आहे। मी 3 दिवस झालं तहसीलदारला बोलतोय, बीडीओला बोलतोय, कलेक्टरला बोलतोय, फक्त खासदार साहेबांनी थोडाफार आम्हाला चारा दिला, अजून वैरण खायला तुम्हाला तर, तुम्ही शेतकरी आहो, तुम्हाला माहित आहे चालू सगळा वैरण दिसते, जनावरांना खायला काय नाही। बरं, माणसं आम्ही वाचवली आणून इकडे गावात, आम्ही पावण्या रावळ्याच्या गावात लावली जनावर, सगळी माणसं गाव रिकामं केले, पण जनावराचा भाव काय आहे का नाही, त्याला चाऱ्याची सोय नाही, काय सुद्धा नाही। आरोग्य विभागाला फवारणी करा, आमच्याकडे आहे, महसूलकडे जावा, महसूलनं म्हणायचं कृषीकडे जावा, कृषीनं म्हणायचं ह्याच्याकडे जावा, भाऊ थोडा ताळमेळ तुम्ही ठेवायला हवा त्यांना। एवढे दिवस कुठं होता? आज 8 दिवस झालं पुलाचं पाणी येत आहे, तुम्ही एकही दिवस इकडं आला नाही, आणि येऊन फक्त रोडवरनच बाईट देऊन जाऊ नका। आम्ही तुम्हाला, तुम्ही ज्या वेळेस खासदारकीला उभा राहिला होता फक्त बांधावरूनच फोटो काढून आणि माध्यमांना प्रतिक्रिया देऊन जाऊ नका असं शेतकरी सदाभाऊंना म्हणाले। शेताच्या आणि घरांच्या नुकसानीची पाहणी करा असा आग्रह शेतकऱ्यांनी सदाभाऊं पुढे धरला। त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आला नाही, ह्याचं उत्तर द्या, हे आमचं म्हणणं आहे। शेतकऱ्यांचा पवित्रा बघून सदाभाऊ खोत गाडीत बसून निघून गेले। विरोधकांना संकटाच्या काळात, दुःखाच्या काळात शेतकऱ्यांच्या आसू पुसायच्या ऐवजी त्यांना ह्याच्यामध्ये राजकारण करायचे। आम्हाला ह्याच्यामध्ये राजकारण करणार नाही, आणि चांगली मदत मिळाली पाहिजे माझ्या शेतकऱ्याला। शेतकरी नेता म्हणून माझी मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी असेल। 2014 साली माढा मतदारसंघातून सदाभाऊंनी लोकसभेची निवडणूक लढवली होती। ती निवडणूक झाल्यापासून सदाभाऊ मतदारसंघात फिरकले नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तो शेतकरी संघटनेचा माणूस होता, आम्ही शेतकरी माणसं असल्यामुळे त्या संघटनेचा माणूस म्हणून उभा राहिला होता, आणि सगळ्या पुढाऱ्यांनी त्याला विरोध केला। त्यावेळेला आम्ही काय केलं, पैसे गोळा केलं, 5,000 रुपये पट्ट्याने टाकलेत, पट्ट्याने दिले, 5,000 रुपये दिलेत, 5,000 एकूण सगळ्यात 1.5 लाख रुपयाची मदत त्याला मिळाली। 21 वर्षांनी आता म्हणजे संकट बद्दल बदलूपणा कशा करता तुमच्या प्रपंचाच्या पोरा करता, आमच्याकरता काय केलं? 21 वर्षांनी तुम्ही येत आहे आणि आमच्याकरता काय केलं तुम्ही? एवढे दिवस कुठं होता? आज 8 दिवस झालं पुलाचं पाणी येत आहे, तुम्ही एकही दिवस इकडं आला नाही, आणि येऊन फक्त रोडवरनच बाईट देऊन जाऊ नका। वस्तुस्थिती घरात किती पाणी शिरले, शेतात उतरले का? शेतात अजिबात उतरले। सदाभाऊ खोतांना शेतकऱ्यांनी घेरल्यानंतर शेतकरी नेत्यांनी सदाभाऊंवर टीका केली आहे। यापुढे जनता तुडवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। जनावर माझी रोडवर आहे ती 1000-1500 जनावर आहे। मी 3 दिवस झालं तहसीलदारला बोलतोय। लाडकी बहिणीचे तुम्ही निवडणुकीच्या अगोदर पैसे नसताना 3 हप्ते सोबत दिले, कारण तुम्हाला मत पाहिजे होतं। आता शेतकरी अडचणीत आहे, तर तुम्हाला मताचा काही संबंध नाही म्हणून तुम्ही ते कर्जमाफी करत नसाल तर तुम्हाला भोगावंच लागेल। आता फक्त हाकलून दिलं, लोक तुडवल्याशिवाय राहणार नाही। आता लोकांच्या भावना जेवढ्या तीव्र आहेत ते काही चुकीचं नाही आहे। संकट आल्यानंतर पर्यटन करायला गेल्यासारखे जर लोक जात असतील तर लोकांच्या भावना तीव्र
पाहणी करण्याच्या ऐवजी मदत करा, आम्हाला हा आमच्या प्रश्नावर भांडा बोला अशी कदाचित